तर त्यांचे सगळे समस्या ते मला बोलून दाखवायचे. तेव्हा मी ऐकून घ्यायचे, ट्रीटमेंट द्यायचे. पण जेव्हा मी होम व्हिजिट करायला लागले, तेव्हा मला वस्तीची सद्य परिस्थिती दिसली. लोकं राहतात कशी? एवढ्या अरुंद गल्ल्या, एवढ्या छोट्या-छोट्या. तिथं अस्वच्छता, पाण्याची सोय नाही. जिथं-तिथं कचरा टाकलेला, छोटीशी घरं की तिथं माणसं तुरुंगासारखी राहतात. खरं सांगते, आमच्या प्रभागामध्ये स्वच्छता इतकी वाईट अवस्था आहे की तिथं असं वाटतं महानगरपालिकेचं असून महानगरपालिकाच नाही आहे. ही चुकी लोकांची नाही आहे. काही व्यवस्था आहे जी नीट काम करत नाही आहे. तिथं काम करायची गरज आहे असं मला वाटलं. आणि डॉक्टर म्हणून थोडं मी कमी पडेल, एखादं पद भेटलं तर त्या पदाचा उपयोग करून तिथला विकास मला करता येईल. केवढा मोठा प्रभाग आहे आमचा आणि तिथे मुलांचं शिक्षणाचं खूप मोठी समस्या आहे. सतत चळवळ करत आलेलो आहोत आणि जे चळवळीमध्ये असतात त्यांना गुन्हेगारींचं कधीही भीती वाटली नाही आणि त्याच्यावर इलाज करायलाही मला येतं. म्हणजे जसं पेशंट हो. वरती इलाज करता येते तसं तसं गुन्हेगारीवर. गुन्हेगारीवर पण येते. ते लोक म्हणजे ज्यांना निवडून दिले ते एवढे निगरगट्ट झालेले आहेत की एवढ्या समस्या असून तसं मला वाटतं की हे करावं, ते करावं, इथं हे करायला पाहिजे, हे सुधारायला पाहिजे, परिसर चांगला हे पाहिजे, तसं त्यांना काहीच वाटत नाही. ही निवडणूक जनशक्ती विरोधात धनशक्ती अशी होत आहे. सर्वात पहिलं मी शिक्षण, आरोग्य आणि पक्की घरं याच्यासाठी पहिले मी कामं करणार आहे. ती चौथं म्हणजे रोजगार. आणि श्रद्धेय बाळासाहेब हे स्वाभिमानी नेते म्हणून ओळखले जातात आणि त्याच अनुषंगाने आम्हीही स्वाभिमानाने ही निवडणूक पाहत आहोत आणि लढत आहोत. एकच आवाहन करेन की आमच्यासारख्या सुसंस्कृत आणि सुशिक्षित लोकांना एक संधी दिली, मतदान दिलं तर नक्की आम्ही त्या परिसराचा, त्या प्रभागाचा विकास करू. नमस्कार, मी समृद्धी जाधव. स्वागत आहे तुमचं टॉप न्यूज मराठीच्या माझा प्रभाग माझं व्हिजन या निवडणूक विशेष कार्यक्रमामध्ये. खरं तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अनेक उमेदवारांशी बोलतोय, त्यांच्या प्रभागासाठीचं व्हिजन जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि आज माझ्याबरोबर डॉक्टर निकिता मयूर गायकवाड आहेत, ज्या मुळातच आपण बघितलं तर प्रभाग क्रमांक 13 मधून इच्छुक आहेत. म्हणजे पुणे स्टेशन आणि जय जवान नगर वगैरे असा सगळा भाग आहे. थोडासा मिक्स प्रभाग आहे, मात्र या सगळ्यामध्ये लोकवस्ती किंवा ज्याला आपण स्लम एरिया म्हणतो तो थोडासा जास्त असल्यामुळे तिथली आव्हानं सुद्धा वेगवेगळी आहेत, समस्या वेगवेगळ्या आहेत. आणि मुळातच स्वतः डॉक्टर असलेल्या निकिता गायकवाड यांना राजकारणात काय यावंसं वाटलं, त्यांची राजकीय पार्श्वभूमी, सामाजिक कार्य या सगळ्याविषयी आज आपण बोलणार आहोत. ताई, तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये खूप स्वागत आहे. थँक्यू. सगळ्यात पहिला प्रश्न ताई, डॉक्टर असून सुद्धा प्रॅक्टिस इतकी चांगली चाललेली असताना सुद्धा किंवा इतक्या उच्च शिक्षित असतानाही राजकारणाकडे वळावं असं का वाटलं? खरं तर बघता मी लग्नाच्या आधी म्हणजे माझे आजोबा हे पहिले पोलीस पाटील होते आणि लग्नानंतर पूर्ण आंबेडकरी चळवळीतल्याच घरामध्ये माझं लग्न झालं. आमदार जयदेव अण्णा गायकवाड यांच्या घरी माझं लग्न होऊन जेव्हा प्रवेश झाला तेव्हा बघितलं की तिथं वातावरण खूप वेगळं होतं. पूर्ण आंबेडकरी चळवळी आणि बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा असलेलं, सहवास असलेलं ते एक घराणं होतं आणि घराची जी वर्दळ परत जो वातावरण होतं ते अगदी वेगळं होतं. आणि जेव्हा मी प्रॅक्टिस करायला लागले 3 वर्षापूर्वी मी क्लिनिक खोललं आणि पेशंट जेव्हा यायचे तेव्हा हिस्ट्री विचारायचे मी त्यांना, तर ते मला सांगायचे की असं तसं तसं. तर त्यांचे सगळे समस्या ते मला बोलून दाखवायचे. तेव्हा मी ऐकून घ्यायचे, ट्रीटमेंट द्यायचे. पण जेव्हा मी होम व्हिजिट करायला लागले तेव्हा मला वस्तीची सद्य परिस्थिती दिसली आणि तेव्हा कळलं की लोकं राहतात कशी? एवढ्या अरुंद म्हणजे गल्ल्या एवढ्या छोट्या-छोट्या. तिथं अस्वच्छता, पाण्याची सोय नाही. जिथं-तिथं कचरा टाकलेला, छोटीशी घरं की तिथं माणसं तुरुंगासारखी राहतात. खरं सांगते, लोकं एवढ्या-एवढ्या छोट्या घरामध्ये 8-8, 9-9 लोकं राहतात आणि त्याच्यामध्ये पूर्ण अ, साथीचे रोग असे सहज पसरण असा तो परिसर. आणि तिथले जे समस्या आहेत त्या वेगळ्याच आहेत आणि तिथे मला काम करायची खरंच इच्छा उत्पन्न झाली. एक तर राजकीय वारसा असलेलं कुटुंब आणि माझ्याकडून जेवढं मी ॲज अ डॉक्टर म्हणून करत होते त्याच्यामध्ये ती सिस्टीम आणि ते परिसर तिथं काम करायची गरज आहे
असं मला वाटलं आणि डॉक्टर म्हणून थोडं मी कमी पडेल आणि एक पॉवर बोलतात, हम्म. एक जसं आपण शासनामध्ये हम्म. गेलो, एखादं पद भेटलं तर त्या पदाचा उपयोग करून तिथला विकास मला करता येईल, असं डोक्यात आलं आणि मी राजकारणामध्ये पाऊल ठेवायचा प्रयत्न केला. जसं तुम्ही म्हटलात, की मुळात इथल्या सासरच्या कुटुंबालाच खूप मोठी राजकीय, सामाजिक पार्श्वभूमी आहे. माजी आमदार असलेले जयदेव गायकवाड यांच्या तुम्ही सूनबाई आणि मुळातच एकंदरीत हे कुटुंब पाहिलं किंवा ज्या हं, वस्तीतून तुम्ही, ज्या एरियामधून तुम्ही आत्ता सुद्धा इच्छुक आहात, हं, हं, तिथे सुद्धा आंबेडकरी विचारांचा खूप मोठा समुदाय आहे. असं असताना सुद्धा प्रश्न सुद्धा तितकेच गंभीर आहेत. हं, म्हणजे एकंदरीत आपण बघतो, की आंबेडकरी समाज हा कायम रस्त्यावरती उतरून अन्याय विरुद्ध लढताना आपल्याला पाहायला मिळत असतो. न्याय हक्क मागताना पाहायला मिळतात. मात्र तरी सुद्धा ज्या ज्या वस्त्यांमध्ये अशा पद्धतीने कुठेतरी आंबेडकरी समाज मोठ्या प्रमाणात आहे, तिथे कायमच कुठेतरी एक उपेक्षित राहिलेला तो वर्ग असा पाहायला मिळतो. महानगरपालिकांच्या दृष्टिकोनातून पण फारसा विकास तिथे झालेला नसतो किंवा लोकप्रतिनिधींच्या माध्यमातूनही फारशी कामं झालेली नसतात. हं. आत्ता तुम्ही जिथून उभ्या आहात त्या प्रभागामध्ये आत्ताची सध्या परिस्थिती काय असं वाटतं? काय मूळ समस्या आहेत तिथल्या? सर्वात प्रथम मी शिक्षणाचं बोलेल. मुलांचं शिक्षण खूप खूप म्हणजे विचार करायची गोष्ट आहे. केवढा मोठा प्रभाग आहे आमचा. मेन सिटीमध्ये मेन मध्यभागी आमचा प्रभाग आहे आणि तिथे मुलांचं शिक्षणाचं खूप मोठी समस्या आहे. मुलं शिक्षण पूर्ण करत नाही कारण शिक्षणाचं जे दर्जा आहे, जे साधनं आहेत ते खूप कमी आहेत. मुलं शाळा सोडून देतात. 7वी-8वीच्या पुढं पोरं शिकतच हं. नाही आणि त्याच्यामुळे किशोर वयामध्येच मुलं गुन्हेगारीकडे तरी वळतात, नाहीतर व्यसनाधीन तरी होतात. सगळ्यात मोठी समस्या ही आहे. दुसरी, महिलांचं आरोग्य. महिला सगळ्या घरकाम करणाऱ्या, अशा छोटे-मोठे कामं करणारी महिला आहे ते. जे दिवस-रात्र सकाळी 7 वाजता घर सोडतात, संध्याकाळी डायरेक्ट 7 वाजता येतात. 12 तास कामं करतात ते आणि त्यांचं घरी 7च्या आत घरचं सगळं उरकून कामाला पळतात, कामं करतात. खाण्यापिण्याचं काही टाईम टेबल नाही, काही नाही. घरी येऊन परत घरचं काम करतात. म्हणजे पूर्ण दिवस त्यांचा कामामध्ये जातो. थोडाफार जे काय भेटेल ते खातात आणि त्याच्यावर त्यांचं रोजचं ते दैनंदिन जीवन. ना सुट्टी नाही, ना काय नाही. त्यांचं न्यूट्रिशन इतकं डेफिशियन्सी आहे, की ॲनिमिया म्हणजे रक्ताचं प्रमाण कमी, हिमोग्लोबिन कमी, परत कॅल्शियम नाही आहे. मग गुडघेदुखी हे ते तर चालूच आहे. दुसरं, दुसरं म्हणजे आमच्या प्रभागामध्ये स्वच्छता नाही आहे. इतकी वाईट अवस्था आहे, की तिथं असं वाटतं महानगरपालिकेचं असून महानगरपालिकाच नाही आहे. इतकं म्हणजे जिथं-तिथं रात्रीचं आपण 10च्या नंतर गेलो ना, बाजारपेठ आहे मोठी. हं. प्रत्येक प्रभागामध्ये म्हणजे वॉर्डामध्ये बाजारपेठ आहे. पण मी जिथं राहते ताडीवाल रोडमध्ये तिथं खूप मोठी बाजारपेठ भरते. 9:30-10 पर्यंत अख्खा कचरा भरलेला असतो. सकाळी ते उचलतात, पण पुन्हा तोच होतो आणि कधी-कधी तर वस्तीतल्या लोकांना कचरा टाकायला जागा नसती, ते रस्त्यावर टाकून हे हं. करतात. हे चुकी लोकांची नाही आहे. तिथले काही व्यवस्था आहे जी नीट हं. काम करत नाही आहे. त्याच्यामुळे हे सगळं घडतंय. तिसरं म्हणजे रोजगार. रोजगार नाही आहे. मुलं शिकलेली आहेत, त्यांना कामं भेटत नाही आणि शिक्षण नसल्यामुळेही कामं भेटत नाही. पूर्ण जो तरुण वर्ग आहे, तो असाच दिवसभर व्यसनांच्या आणि आपल्या गुन्हेगारी, गुंडागर्दी आणि मुली दिवसभर आपले छोटे-मोठे कामं करतात. तर त्यांना एक ठाम रोजगार नाही आहे. हे मेन समस्या तर एवढ्या आता आहेत. जसं तुम्ही सांगितलंत, की नागरी समस्या खूप मोठ्या प्रमाणात आहेत. म्हणजे पाणी असेल, स्वच्छतागृह असतील किंवा अ, अस्वच्छता असेल, कचऱ्याचा प्रश्न आहे. असे सगळे प्रश्न असताना दुसरीकडे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा तुमच्या बोलण्यातून आलेला, तो म्हणजे गुन्हेगारीचा. जो या प्रभागामध्ये येणारी मोठ्या प्रमाणात जी लोकवस्ती आहे, त्या ठिकाणी दररोज किमान 2 ते 3 वेगवेगळ्या पद्धतीचे गुन्हे रजिस्टर होत असतात. एफ-आय-आर रोजच्या रोज तिथे नोंद केल्या जात असतात. अशा पद्धतीने इतक्या गुन्हेगारीच्या प्रभावाखाली असलेल्या प्रभागामध्ये काम करणं हे सुद्धा सोपं नसतं. त्यामुळे मुळातच अशा पद्धतीच्या प्रभागात काम करताना तुम्ही रिसेंटली म्हणजे या सगळ्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून काम करायला लागलात. काय वाटतं असं, की थोडीशी भीती वाटते कधीतरी इथे काम करायची वगैरे असं काही? नाही, बिलकुल नाही. आंबेडकरी चळवळीचा मला वारसा भेटलेला आहे. मी एका अशा फॅमिलीतून आलेली आहे, कुटुंबातून आले, की आम्ही
सतत चळवळ करत आलेलो आहोत आणि जे चळवळीमध्ये असतात त्यांना गुन्हेगारांचं कधीही भीती वाटली नाही आणि गुन्हेगारांचं तुम्ही बोलतात तर त्याचीही मला काहीही भीती नाही आहे. मी ठामपणे माझं फक्त विकासाकडे आणि माझ्या कार्याकडेच लक्ष देते. मला माहिती आहे की गुन्हेगारीचं कसं वातावरण आहे. इथे जोर जबरदस्ती, गुंडागर्दी, छोटे-मोठे गुन्हे होत राहतात. मोठेही होतात, छोटेही होतात. पण त्याच्यावर इलाज करायलाही मला येतं. तर म्हणजे जसं पेशंट हो, वरती इलाज करता येतं तसं तसं गुन्हेगारीवर पण. गुन्हेगारीवर पण येतंय. तर भीती तर बिलकुल वाटत नाहीये. यालाच जोडून आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, जसं या प्रभागामध्ये जे मतदार आहेत, म्हणजे जी तरुण मुलं आहेत, त्यांच्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण जसं जास्त आहे, तशाच पद्धतीनं काही असेही उमेदवार आहेत, ज्या उमेदवारांची सुद्धा पार्श्वभूमी गुन्हेगारीचीच आहे. म्हणजे मतदारही गुन्हेगार आणि उमेदवारांमध्ये सुद्धा गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक किंवा त्यांच्या कुटुंबातील, त्यांच्याशी संबंधित, त्यांचे सहकारी अशा पद्धतीचे लोक जेव्हा एखाद्या प्रभागामध्ये निवडणुकीसाठी उभे राहतात. पुणे शहरात खरं तर हे सर्रास पाहायला मिळतंय. यंदाच्या निवडणुकांमध्ये तर अक्षरशः प्रत्येक गुन्हेगाराच्या कुटुंबामधला एकतरी माणूस यावेळेस निवडणुकीला सामोरं जात असलेला पाहायला मिळतो. त्यामुळे मुळातच अशा पद्धतीने तुम्ही एक उच्च शिक्षित, सुशिक्षित, सुजाण, सुसंस्कृत नेतृत्व म्हणून पुढे येत असताना दुसरीकडे तुमच्या विरोधक असतील किंवा इन जनरल पुणे शहरामध्येच इतक्या मोठ्या प्रमाणात गुंडांच्या घरामध्ये तिकीटं वगैरे दिली जातात. याविषयी काय वाटतं? खरं तर खूप दुर्दैव आहे की यांना तिकीटं भेटतात. ती पार्श्वभूमी त्यांना भेटलेली आहे. ते तिथून आलेले आहेत. आता त्यांच्या घरात तिकीटं भेटलेली आहे. आता ते कसं काम करतात का त्यांच्याच सारखं काम करतात हे आपल्याला माहीत नाही. पण मी स्वतः सांगेल की मी एक आंबेडकरी चळवळीतून अ, कुटुंब एक बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा, सहवास असलेलं म्हणजे माझे सासऱ्यांचे अ, वडील ते बाबासाहेबांबरोबर पहिल्या फळीचे कार्यकर्ते होते. त्यांना त्यांचा सहवास लाभलेला आहे. त्यांच्याबरोबर त्यांनी कामं केलेली आहेत. आंबेडकरी कुटुंबातून मी आलेले आहे आणि आता लोकं ठरवतील की त्यांना मतदान कोणाला करायचं आहे. गुन्हेगाराच्या पार्श्वभूमी असलेल्या उमेदवाराला करायचं की एका सुसंस्कृत सुशिक्षित अशा उमेदवाराला ज्यांचं नाळच एक आंबेडकरी चळवळीबरोबर जोडलेली आहे. हे फक्त आता मतदारच दाखवून देतील आणि मला विश्वास आहे की ते योग्य उमेदवारालाच मतदान करेल. या सगळ्याबरोबर तुम्ही म्हणजे अगदी आपण गुन्हेगारीविषयी बोललो. या प्रभागामधला सगळ्यात मोठा मला वाटतं, की सिव्हिक इश्यूंच्या नंतर जर कुठला सोशल इश्यू असेल, तर तो गुन्हेगारीचा इश्यू आहे. कारण खूप मोठ्या संख्येने या सगळ्या प्रभागामधले तरुण जे आहेत, ते गुन्हेगारी कारवायांमध्ये इन्व्हॉल्व असलेले पाहायला मिळतात. पोलीस इतक्या वर्षांपासून प्रयत्न करतात, मात्र पोलिसांकडून सुद्धा भयमुक्त प्रभाग करणं अजूनही पोलिसांना जमलेलं नाहीये. त्यामुळे अशा पद्धतीने तुमचा प्रभाग भयमुक्त किंवा मुलींसाठी, महिलांसाठी सुशिक्षित होईल किंवा सुरक्षित होईल. त्याचबरोबर व्यसनाधीन झालेला जो संपूर्ण त्या ठिकाणची तरुणाई आहे, या तरुणाईला व्यसनांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी असं काही तुमच्या डोक्यात आहे, की मला हे करायचंय, की माझा प्रभाग पूर्ण भयमुक्त झाला पाहिजे? सर्वप्रथम शिक्षण. शिक्षण नाही पूर्ण झाल्यामुळं मुलं गुन्हेगारीकडे वळतात. मला पहिलं माझ्या प्रभागामध्ये शाळा चांगल्या करायच्या ते. सर्व सुखसोयी. आता आपण दिल्लीमध्ये बघतो सरकारी स्कूल आहे. एसी रूम आहेत ते. एवढं चांगलं की आपल्या पुण्यातले प्रायव्हेट स्कूलही एवढं चांगलं सर्व्हिस प्रोव्हाईड करत नाही, तेवढी सरकारी स्कूल करतील. तसंच मला आमच्या प्रभागामध्ये करायचं आहे. मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करायची, जेणेकरून मुलं शिक्षण कंप्लीट करतील आणि सुशिक्षित लोकं गुन्हेगारीकडे जास्त वळत नाही. मी ते क्लिअर करते की त्याच्यामुळे काय होईल की जे प्रभागातले तरुणाई आहे, तो पुढं प्रगती करेल ना तर ते गुंडागिरी आणि सगळे असे कमी नाही का उत्पन्न असलेले गरीब लोकं आहेत आणि ते इन्स्टंट मनी म्हणतात ना, की इन्स्टंट मनी भेटतंय आता, तर ते गुन्हेगारीकडे वळले जातात. तर ते मला बंद करायचं आहे. एक शिक्षण करून चांगली नोकरी केली, चांगले ठाम रोजगार भेटलं, तर मुलं असं काही करणार नाही याच्यावर मी खरी खबरदारी घेईन. तसे जे व्यसनाधीन झालेले आहेत, त्याच्यासाठी काही संस्था आहेत, जे आमच्या इकडं कामं करते, पण खूप छोट्या लेव्हलवर करतात ते. मनोदय म्हणून संस्था आहे, जी किशोरवयाची मुलं जे व्यसनांकडे वळतात, त्यांच्याचवर कामं करते. म्हणजे ते फक्त थोड्याशा रिजनपुरतं करते.
अशीच संस्था मोठी करण्यासाठी मी हातभार पण लावेल आणि वाटलं तर नवीन संस्थाही उभी करेल, की जे फक्त मुलांवर आणि मुलींवर जे व्यसनाधीन मुलींमध्येही बोलायला नाही पाहिजे, पण तंबाखू, मिश्री हेही एक व्यसन आहे. आता पुढे म्हणजे आपले विमल ते तसं खातात आणि त्यांना बोलले ना, "काका तर काय करू मॅडम?" नाही म्हणजे हम्म. सवय सुटतच नाही, सोडायची आहे. मुलं पण फक्त दारू आणि ते नाही, तेही हे वेगवेगळे काहीतरी व्यसन करतच असतात. त्याच्यावर काम करण्यासाठी मी एक संस्था खोलेल आणि त्याच्यावर मी अजून कामही करते. मी फ्रीमध्ये माझ्या क्लिनिकमध्ये अँटी ॲडिक्शनचे मेडिसिन पण देते. जे माझ्याकडे विलिंगली येतात मी त्यांना देत असते. शिबिरामध्येही मी ठेवते. दर 6 महिन्याला मी शिबिर ठेवत असते. त्या शिबिरामध्येही मी असे अँटी ॲडिक्शनचे फ्रीमध्ये देते. ते खूप महाग असतात तरीही मी देते. तुम्ही ह्याच्या कचाट्यातून बाहेर निघा. त्याच्याशिवाय काही पर्यायही नाही आहे. जसं तुम्ही म्हटलात, की इतकं सगळं प्रभागामध्ये सुरू असताना गेल्या अनेक वर्षांमध्ये या प्रभागामध्ये फारशा काही तशा उपाययोजना किंवा नवीन काही विकास कामं आल्याची तसं पाहण्यात येत नाही कुठे. त्यामुळे मुळातच अशा पद्धतीचा हा प्रभाग आणखी एक महत्त्वाचं म्हणजे या प्रभागामध्ये ज्या तरुण मुली आहेत, ज्या मुलींची लग्न होणार आहेत, अशा मुलींना म्हणजे असं बऱ्याचदा ऐकण्यात येतं, की अशा मुलींना त्या ठिकाणी बघण्याचे कार्यक्रम सुद्धा होत नाहीत. त्यांना हां, बघण्याचे कार्यक्रम असतील तर बरोबर. कुठेतरी नातेवाईकांच्या घरी नेलं जातं, एखाद्या फ्लॅटवरती नेलं जातं आणि मग तिथे बघण्याचे कार्यक्रम होतात किंवा एंगेजमेंट वगैरे असेल तर हं, तिकडे केली जाते. हं. किंवा सेम मुलांच्या बाबतीत सुद्धा आहे, की त्या प्रभागातल्या मुलांना मुली द्यायला सुद्धा लोकं विचार करतात, की अशा बरोबर. वस्तीमध्ये कशी काय आपण आपली मुलगी लग्न करून पाठवायची. तो एक खूप मोठी त्या प्रभागातली समस्या वाटते आणखीन एक. दाट एवढी वस्ती आहे आणि ती घरं आणि जो परिसर आहे, तो इतका दाट असल्यामुळे, भयावह असल्यामुळे आणि लोकं नावं ऐकूनच येत नाही आजकाल. म्हणजे माझं स्वतःचं एक महिला मंडळ आहे. महिला माझ्याकडे येतात, "ताई मी काही महिन्यासाठी इथं भाड्याने फ्लॅट घेतलाय." म्हणलं, "का हो ताई?" "नाही पोरीला बघाबघीचा कार्यक्रम आहे, नाहीतर पोराला मुलगी बघितली ते येत असतात. हं. तर त्यांना सांगितलं आमचा फ्लॅट पण आहे." अक्षरशः खोटं बोलतात ते आणि काही महिन्यांसाठी भाड्याने घेतात, नाहीतर बघाबघीचा कार्यक्रम नातेवाईकांच्या घरी कुठेतरी लांब, पुण्याच्या थोडंसं आजूबाजूला असं घेऊन मग दाखवलं जातं. ही सध्या परिस्थिती आहे आणि हे फक्त घरांमुळे आणि तिथल्या परिसरामुळे होतं. ते मला बदलायचं आहे. जर परिसर स्वच्छ असला, त्याचा विकास झालेला असला, का नाही आपण तुमच्या मुलींना बघणारे जे हं. आहे ते तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरामध्ये आणणार. जर घर चांगलं असलं, परिसर चांगला असला तर नक्की आणेन आणि मला त्यावरच काम करायचं आहे. तुम्ही आत्ता ज्या प्रभागामध्ये राहताय किंवा जिथून निवडणूक लढवताय, त्या प्रभागामध्ये गेल्या अनेक वर्षांमध्ये खूप वेगवेगळ्या पक्षांची आणि मोठ्या पक्षांचे लोक कायम निवडून गेलेले आहेत आणि हं, असं असून सुद्धा प्रभाग मात्र जिथल्या तिथेच आहे. म्हणजे अगदी 30-40 वर्षांपूर्वी जसं होतं, तशीच ती वस्ती अजूनही आहे. बरोबर. त्याच समस्या आहेत. कुठलंही काम झालेलं नाहीये. काय हं. वाटतं यावरती? आता मला आश्चर्य वाटतं खरं तर, की एवढ्या सगळ्या समस्या असूनही लोकं पुन्हा-पुन्हा त्याच लोकांना मतदान करतात, त्यांनाच निवडून देतात. आणि ते लोकं म्हणजे ज्यांना निवडून दिले, ते एवढे निगरगट्ट झालेले आहेत, की एवढ्या समस्या असून जसं मला वाटतं, की हे करावं, ते करावं, इथं हे करायला पाहिजे, हे सुधारायला पाहिजे, परिसर चांगला हे पाहिजे, तसं त्यांना काहीच वाटत नाही. आणि तरीही लोकं त्यांना निवडून देतात. खरंच खूप आश्चर्य वाटतं मला आणि एकच आवाहन करेन, की आमच्यासारख्या असं सुसंस्कृत आणि सुशिक्षित लोकांना एक संधी दिली, मतदान दिलं तर नक्की आम्ही त्या परिसराचा, त्या प्रभागाचा विकास करू. त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचं, की तुम्ही सुजाण आहात, सुसंस्कृत, उच्च शिक्षित उमेदवार म्हणून समोर येत असताना दरवेळेस आपण बघतो, की उमेदवारांचे व्हिजन जर पाहायला गेलं किंवा विकास कामं काय करायची आहेत, तर रस्ते, पाणी, लाईट वगैरे हं. 30 विकास कामं प्रत्येकाला करायची आहेत. म्हणजे 70 वर्ष झालेत देश आझाद होऊन. अजूनही आपल्याकडे त्याच मकान, सगळ्या पाणी. समस्या हं. आहेत. समस्यांमध्ये अजून आपण फार जास्त डेव्हलपमेंटच्या बाबतीत बोलत नाही. आपण अजूनही नागरी समस्यांपुरतेच मर्यादित आहोत. तुमचं तुमच्या प्रभागासाठीचं व्हिजन काय? नागरी समस्या सोडूनही तुम्हाला आणखीन काही तुमचे कुठले ड्रीम प्रोजेक्ट वगैरे असं काही आहे का? भरपूर आहे ते. त्याच्यामध्ये अ, सर्वात पहिलं मी शिक्षण, आरोग्य आणि
राहण्याचे जे म्हणजे पक्की घरं हं. याच्यासाठी पहिले मी कामं करणार आहे. चौथं म्हणजे रोजगार. तर पहिलं शिक्षण जो सरकारी स्कूल आहेत आमच्या इकडं बरेचसे स्कूल आहेत ते. पण त्याचं इमारत छोटी असल्यामुळे पट कमी झाला आहे मुलांचा. तर पट वाढवण्यासाठी जे सुविधा पाहिजेत, जे फॅसिलिटी पाहिजेत, तर त्या देण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करेल. जेणेकरून जी मुलं प्रायव्हेट स्कूलमध्ये वळाली आहे, इव्हन आहे ना ऐपत नसली तरी पालकांना वाटतं की आपला पोरगा चांगल्या स्कूलमध्ये जावा, चांगलं शिक्षण भेटावं, त्याने पूर्ण स्कूल करावं. पण ऐपत नसल्यामुळे ते कर्ज काढून त्याच्याकडून घेऊन ते प्रायव्हेट स्कूलमध्ये टाकतात आणि परत इन्स्टॉलमेंट भरायची वेळ आली तर आमच्यासारख्यांकडे येतात, "ताई थोडी फी कमी होईल का?" तर त्याच्यापेक्षा मी माझं प्रभागातली सगळे सरकारी स्कूल आहे ते. तर ते त्यांची सुविधा वाढवून की ते प्रायव्हेट स्कूलमध्ये जाण्यापेक्षा आपल्या हक्काच्या जवळच्या स्कूलमध्ये जाईल. हे झालं शिक्षणाचं. त्याच्यामुळं पटही वाढेल आणि सगळे मुलं म्हणजे चांगल्या घरातली पण आणि ज्यां अ, ज्यांचा रोजगार कमी आहे तेही तिथे जातील. दुसरं आरोग्य. आमच्या इकडे आहे ते थोडेफार आहे ते जिथं शासकीय छोटे-छोटे क्लिनिक्स आहेत. पण तिथं सगळंच फ्री भेटत नाही आहे. सगळ्या सुविधा नाही. डायग्नोसिस सेंटर नाही आहे. तिथं फ्रीमध्ये भेटायला पाहिजे. तिथं शुल्क आकारलं जातं. परत हॉस्पिटल्स आहेत ते. जास्त बेड्सचे हॉस्पिटल्स नाही आहे. ससून आहे पूर्ण भरलेले. तुम्हाला ससूनची परिस्थिती माहीत आहे. नायडू होतं तर ते आता वाकड त्या साईडला शिफ्ट केलं. आपलं कमला नेहरू तिथेही सेम ससूनसारखीच परिस्थिती झालेली आहे. हॉस्पिटलांची संख्या वाढवायची आहे, जेणेकरून प्रायव्हेटमध्ये पैसे घालवण्यापेक्षा ते सरकारीमध्ये मोफतमध्ये त्यांना आरोग्य त्यांना हे करता येईल, रुग्णसेवा घेता येईल. आणि दुसरं म्हणजे की रोजगार. रोजगाराचं एक खूप मोठी समस्या आहे. सगळे महिला घरकाम करतात, मुलं मजदुरी नाहीतर जास्त करून रिक्षा काही चालवतात, काही छोटी-मोठी क्लार्कची अशी काही कामं करतात. ते ज्याच्यातून ठोस रोजगार भेटत नाही. त्यांना ॲट अ टाईम दिवसातून 2-3 ठिकाणी कामं करावे लागतात. पार्ट टाईम जॉब, फुल टाईम जॉब हे सगळं करून मग त्यांचं घर चालतं. तर त्याच्यावर काम करायचं एक ठोस रोजगार मिळवण्यासाठी महिलांना गृहउद्योग मला चालू करायचे आहेत. अस्मिता महिला मंडळ आहे. त्याच्यामध्ये मी छोटा मसाल्याचा एक बिझनेस चालू केला. पण भांडवल आणि ते बघायला गेलं तर खूप मोठं लागतं. त्याला जागाही लागती. तर त्याच्यासाठी आता आम्ही कामं करत आहोत आणि समजा मी अ, पुढं शासनामध्ये आले, नगरसेवक झाले, तर मी त्याच्यासाठी नक्की अजून मोठं एक घरी बसल्या महिलांना कामं भेटतात, स्वयंरोजगार भेटतात. त्याच्यावर मी अ, अजून मोठ्या प्रमाणामध्ये कामं करता येईल मला आणि तो जो गृहउद्योग आहे तो वाढवता येईल. चौथं अ, पक्की घरं नाही आहे. आमचा हे म्हणजे मी फक्त ताडीवाला रोड पुरतंच बोलते, पण आमचा जो प्रभाग आहे तो खूप मोठा झालेला आहे. कसब्याचा थोडासा भाग आलेला आहे. सूर्या हॉस्पिटलपासून ते जुना बाजार तो पट्टा, तसेच आमचा वरती ताडेवाला रोड पुणा स्टेशनचा एरिया आणि पुढे एरवड्याचा अ, जय जवान नगर हा सगळा प्रभाग आलेला आहे आणि तिथं आता आम्ही फिरताना बघतोय की बरेच लोकांची पक्की घरं नाही आहे. म्हणजे तुम्ही जुना बाजारात गेला तर अक्षरशः इतकी दयनीय अवस्था आहे. त्यांनी ते पत्र्याच्या सुद्धा शेडमध्ये राहतात. कोणाला स्वतःचं घर नाही. जसं अतिक्रमण केल्यासारखं खरं राहतात. तर त्या सोय करण्यासाठी एक पक्की घरं बांधण्याची माझी स्वतःचा प्रयत्न राहणार आहे. इथेही कुंभारवाड्याच्या तिथेही सगळं वस्ती आहे. सगळा वस्तीचा एरिया आहे. खूप कमी सोसायट्या आहेत ते. तर एक पक्की घरं मिळायला पाहिजेत लोकांना. त्याच्यासाठी आम्ही कामं करतोय. तुम्ही बोलताना असं म्हटलात की मुळात तुमचे आजे सासरे जे होते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पहिल्या फळीतले कार्यकर्ते होते. त्यामुळे एकीकडे पहिल्या फळीतले कार्यकर्ते असणारे वैचारिक वारसा लाभलेलं तुमचं गायकवाड कुटुंब, दुसरीकडे
ज्या पक्षानं तुम्हाला उमेदवारी दिली तो मुळातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाचा पक्ष, म्हणजे प्रकाश आंबेडकरांचा पक्ष. अशा पद्धतीने दोन्ही कुटुंब एकाच पद्धतीचा वारसा लाभलेली, म्हणजे एकीकडे रक्ताचं नातं आहे, दुसरीकडे विचारांचं नातं आहे. या सगळ्याचे प्लस पॉइंट वाटतात का या निवडणुकीत? हो, नक्की वाटतात. कारण एकीकडे आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सहवास लागलेले पहिल्या फळीतले म्हणजे सासऱ्यांचे वडील अ, त्यांचा आमचा जो गायकवाड कुटुंब आहे आणि दुसरीकडे स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परिवार आणि त्यांचा जो पक्ष आहे वंचित बहुजन आघाडी, हे दोन्ही एकत्र झालेले आहेत. आणि दुसरं म्हणजे की पुणे शहरामध्ये पूर्ण आम्ही स्वताकदीवर ही निवडणूक लढत आहोत आणि श्रद्धेय बाळासाहेब हे स्वाभिमानी नेते म्हणून ओळखले जातात आणि त्याच अनुषंगाने आम्हीही स्वाभिमानाने ही निवडणूक पाहत आहोत आणि लढत आहोत. तुम्ही तुमचं व्हिजन सांगितलं प्रभागासाठी. मात्र अनेकदा असं पाहायला मिळतं, की एखादा व्यक्ती ज्या प्रोफेशनमधून आलेला असतो, त्या प्रोफेशनमधून तो एक वेगळा दृष्टिकोन त्याला मिळालेला असतो त्या प्रभागाकडे पाहण्याचा किंवा कुठल्याही गोष्टीकडे पाहण्याचा. तशाच पद्धतीने डॉक्टर म्हणून तुम्ही वेगळ्या कुठल्या अँगलमधून ही निवडणूक पाहताय किंवा वेगळे काही अॅम्बिशन्स समोर ठेवून आलेला आहात? हो, आलेले आहे ना. कारण मी गेले कित्येक वर्ष शिबिरं घेत आलेली आहे आणि ही शिबिरं मोफत असतात. काही एक शुल्क न हे करता मी त्यांचे शिबिरं घेत असते. परिसरामध्ये मोठी-मोठी शिबिरं भरते आणि हे मोठे-मोठे का होतात? तर त्याचं एक कारण आहे, की लोकांकडे स्वतःचं काळजी घ्यायची म्हणजे आरोग्याकडं ते जास्त पैसे खर्च करत नाही. म्हणजे एखाद्याला चष्मा आहे, पण तो 6-6 महिने, वर्ष-वर्ष आपल्या डोळ्यात चेकअप पण करत नाही. जो आहे तोच चष्मा ते घालत राहतात, पण चष्माचा नंबर वाढतो, कमी होतो. ते चेकही करत नाही कारण त्याला पैसा लागतो. महिलांचंही तसं. थकवा येतो, अंग दुखतं, हे सांधे दुखतात, पण ते अंगावर काढतात. सगळं काही सहन करतात आणि ते सहन करण्याची आता त्यांना सवय झालेली आहे. आणि जेव्हा शिबिरामध्ये येतात तेव्हा सांगतात, की आम्हाला हे येते आणि जेव्हा त्यांचं चेकअप होतं तेव्हा कळतं, की ते किती व्हिटॅमिन डिफिशियंट आहेत. तर त्याच्यामुळे की हे सगळं त्यांना मोफत प्रत्येक दिवशी मिळायला पाहिजे. शिबिरं तरी 6 महिन्यातून, 3 महिन्यातून भरले जातात. पण हे शिबिरापेक्षा एक असं संस्था, एक अशी आरोग्य संस्था उभारायला पाहिजे, की ती सोय त्यांना रोज मिळायला पाहिजे. या दृष्टिकोनातून मी आता बघत आहे आणि त्याच्यावर मी कामही करणार आहे. तर एक शेवटचा प्रश्न आहे. तुम्ही या प्रभागामध्ये पहिल्यांदाच निवडणूक लढवताय. एक उच्च शिक्षित चेहरा म्हणून तुम्ही समोर येण्याचा प्रयत्न करताय. असं सगळं असताना ज्या प्रभागामध्ये वर्षानुवर्ष विकासच झालेला नाही, त्या प्रभागातल्या मतदारांना, तुमच्या मतदारांना तुम्हाला काही आवाहन करायचं आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, की पॅनल कशा पद्धतीने आहे? पॅनलच्या माध्यमातून तुमचा सध्या प्रचार सुरू आहे. अगदी शेवटचे काही दिवस राहिलेत प्रचारासाठी. सो हां. मतदारांना आव्हान आणि तुमच्या पॅनलविषयी थोडंसं. मतदारांना एकच आव्हान करत आहे, की ही निवडणूक जनशक्ती विरोधात अ, धनशक्ती अशी होत आहे. तुम्ही हे बघताय एकीकडं विरोधी पक्षवाले खूप पैसे वाटत आहेत. पैशावर पूर्ण निवडणूक त्यांना लढवायची आहे. पण आम्ही जनशक्ती म्हणजे लोकांच्या मनात बसलेले जे बाबासाहेबांचे विचार आहे, ते आम्ही प्रत्येकाच्या मनात अजून जागृती करायचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि आमचा पॅनलही पूर्ण आंबेडकरी चळवळीतला आणि बाबासाहेबांच्या विचारावर चालणारा पॅनल आहे. माझं स्वतःचं नाव हे अ श्रेणीमध्ये म्हणजे अनुसूचित जातीमध्ये आहे. 6व्या नंबरवर सिलेंडर या आमच्या पक्षाचं चिन्ह आहे. तसंच ब मध्ये आमच्या नरसंगी, रमिजाताई नरसंगी या जुना बाजार या परिसरात राहतात आणि त्यांचं भरपूर कामं आहेत. त्यांचा मुलगा त्या दोघेही खूप चांगलं काम करतात ते आणि त्याचा फायदा नक्की त्यांना त्यांच्या कामातूनच मिळेल. तिसरे म्हणजे क मधून आमच्या स्वातीताई धनगर आहेत. ते धनगर समाजाचे असले तरीही त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. भरपूर त्यांनी कामं केलेले आहे आणि अजूनही ते करतात ते प्रभागामध्ये आणि जिथं जावं तिथं त्यांना ओळखतात. का ओळखतात? कारण ते कामं करतात. आणि आमचा चौथा जो उमेदवार आहे, तो स्वतः शिकलेला म्हणजेच ॲडव्होकेट आहेत, वकील आहेत आणि पूर्ण संविधानाचा, पूर्ण कायद्यांचा त्यांना पूर्ण नॉलेज आहे आणि त्यांचं नाव आहे ॲडव्होकेट गजानन भाऊ चौधरी
आणि हा असा पूर्ण पॅनल घेऊन आम्ही आता रिंगणात उतरलो आहे आणि आम्हाला नक्की खात्री आहे की जी जनता आहे, जे आमचे मतदार आहेत, ते उमेदवारांचं शिक्षण बघून, त्यांची कामं बघून, त्यांचं पार्श्वभूमी बघूनच मतदान करतील आणि आम्ही नक्की वंचित बहुजन आघाडीकडून पूर्ण प्रयत्न राहील की आम्ही विजयीकडे वाटचाल करत जात आहोत. यंदाच्या वेळेस मला पूर्ण खात्री आहे की मतदार हे नवीन चेहऱ्याला संधी देतील आणि आमचा विजय हा नक्की आहे. नक्कीच ताई, तुम्हाला तुमच्या सगळ्या या राजकीय वाटचालीसाठी, यंदाच्या निवडणुकांसाठी, प्रचारासाठी खूप शुभेच्छा. लोकवस्ती मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे, स्लम एरिया असल्यामुळे समस्या खूप आहेत आणि या समस्या सोडवण्यासाठी त्यांचं एक नवीन विजन घेऊन त्या सगळ्या जनतेसमोर जाताना आपल्याला पाहायला मिळतात. अर्थात या सगळ्यानंतर जनता कशा पद्धतीने पाठिंबा देते, प्रतिसाद देते, हे पाहण्यासाठी आपल्याला 16 जानेवारीची वाट पाहावी लागणार आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.